समस्या का समाधान करना जरूरी था और समस्या का समाधान करने के लिए हमने खासतौर पर मैंने आइडियोलॉजिकल और हिस्टोरिकल 5 दिन का ट्रेनिंग शुरू किया कि तुम बाबा साहब आम्बेडकर का किताब पढ़ो या ना पढ़ो, मेरा 5 दिन का ट्रेनिंग अटेंड करोगे तो तुम्हारा क्लास हो जाएगा और तुम्हारी पढ़ाई हो जाएगी। जो तुमने क्लास अपने जीवन में पढ़ा, पहली क्लास से लेकर ग्रेजुएट तक पढ़ा, उसमें तो कोई बाबा साहब पढ़ाया नहीं जाता। तो ये 5 दिन का हमने आइडियोलॉजिकल और हिस्टोरिकल ट्रेनिंग रखा। अगर ये किसी ने सुन लिया तो उसको पूरा इतिहास मालूम हो जाता है, विचारधारा मालूम हो जाती है। फिर हमने दूसरा ट्रेनिंग शुरू किया ऑर्गेनाइजेशनल, क्योंकि बाबा साहब आंबेडकर ने कहा संघटित व्हा। अरे संघटित व्हा असं म्हटल्याने थोडी होणार आहे। वा आपण म्हटलं लोकांना वा, आता वा म्हटल्याने थोडी होणार आहे। संघटित करावं लागते तेव्हा लोक संघटित होतात। संघटित व्हा म्हटल्याने लोक संघटित होत नाही, संघटित केल्याने लोक संघटित होतात। ते करावं लागते आणि ते करण्यासाठी संघटन म्हणजे काय, अरे हे तर कळलं पाहिजे की नाही। संघटन कशा म्हणतात, तेव्हा संघटनेचं 5 दिवसाचं ट्रेनिंग सुरू केले। हे संघटन कशाला म्हणतात, ते कसं चालते, ते कसं बनते, ते कसं बनवायला पाहिजे, त्याचं संचालन कसं केलं पाहिजे, त्या माध्यमातून उद्दिष्ट महापुरुषांचं कसं पूर्ण करता येऊ शकते, या सर्व गोष्टी 5 दिवसाचं एक वेगळं ट्रेनिंग सुरू केलं। आणि मग ते ट्रेनिंग घेतल्यामुळे मग लोकांना संघटन म्हणजे काय थोडं, म्हणजे प्रश्न काय आहे की इमोशनल भावनिक लोक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, पण भावनिक असण्यामुळे आपली चळवळ चालेल असं म्हणता येत नाही। की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जर कोणी रडल्यामुळे जर चळवळ चालली असती तर मग मी लाऊडस्पीकर राहून चौकामध्ये रडण्याचा कार्यक्रम सुरू केला असता की झाले देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जायचं, जिल्हा मुख्यालयामध्ये लाऊडस्पीकर लावायचं, तिथं रडायचं, रडल्याने चळवळ चालली। पण असं सुद्धा होऊ शकत नाही। तेव्हा भावनिक होण्याने चळवळ चालवता येऊ शकत नाही। भावनिक होणं ही एक चांगली गोष्ट आहे या अर्थानं की तुम्ही तुमच्या महापुरुषांच्या बद्दल जर भावनिक आहात तर व्यावहारिक दृष्टिकोनाने त्यांची चळवळ काय होती, त्यांची विचारधारा काय होती याचा अभ्यास करणं आवश्यक आहे। आणि तो अभ्यास लोक करत नाही, ही गोष्ट जेव्हा लक्षात आली तो अभ्यास करून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। जसं काही आई वडील संवेदनशील असतात आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये, मग ते काय करतात, अरे हा मुलगा अभ्यास करत नाही, याचं जीवनचा सत्यानाश होईल। मग आई वडिलांना चिंता असते आपल्या मुलाची, मग ते काय करतात, त्या मुलाचं ट्युशन लावतात, कोचिंग लावतात आणि ते त्यांच्याकडून कळवून घेतात। आई वडिलांना भवितव्य समजते, जे मूल असतात त्यांना भवितव्य समजत नाही, कारण त्यांना भविष्याची एवढी जाण नसते। जे वयस्क लोक असतात त्यांना भविष्याची जाण असते आणि म्हणून आई वडील आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा प्रयत्न करून त्याचं जीवन घडवण्याचा प्रयत्न करतात। हीच बाब आम्ही चळवळीमध्ये लागू केली आणि ट्रेनिंग सुरू केली। आणि त्या ट्रेनिंग पुढे काय झालंय की पहिल्यांदा फुले शाहू आंबेडकर आंदोलनामध्ये कॅडर बेस नावाचा प्रकार अस्तित्वात आला। पहिल्यांदा फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये कॅडर बेस संघटन अस्तित्वात आलं। नाही तर कॅडर बेस संघटन म्हणजे कम्युनिस्टांचंच असते असा एक भ्रम जो आहे तो पसरला होता। परंतु आज आपल्या या चळवळीमध्ये कॅडर बेस संघटन आपण निर्माण केलेलं आहे आणि देशभर आहे। प्रशिक्षित आणि दक्ष कार्यकर्ते आहेत, प्रचारक आहेत, कुठल्या पद्धतीची विचारधारा कशा पद्धतीनं ती आपण लोकांना समजावून सांगितली पाहिजे, तेव्हा आपल्या या प्रशिक्षित कार्यकर्त्यांमुळे जे धंदेवाईक
आंबेडकरवादी लोक, एक धंदेवाईक आंबेडकरवाद नावाचा प्रकार धंदा करत राहतात ते बाबासाहेबांच्या नावावर. त्या लोकांना आमच्या कार्यकर्त्यांची फार भीती वाटते आणि ते लोकांना काय सांगतात, अरे त्या भामसेपच्या कार्यकर्त्यांचं ऐकू नका. मग लोक काय म्हणतात, का नाही ऐकायचं? अरे ते फार पटाऊ लोक आहेत. पटाऊ पटाऊ शब्द या मराठी शब्द आहे, कन्व्हिन्स करणं, इंग्रजीमध्ये कन्व्हिन्स करणं म्हणतात. पण ते काय म्हणतात, ते फार पटाऊ लोक आहेत. त्यांचं एकदा ऐकलं, त्यांचंच म्हणणं मान्य करावं लागते, त्याच्यानंतरच ते मीटिंग मध्ये उठतात ना. मान्य करेपर्यंत ते काय उठत नाही. एवढी माहिती, एवढं ज्ञान आणि एवढं सर्व दक्षता त्यांच्यामध्ये असते, म्हणून त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. ज्या अर्थी अशा पद्धतीचे प्रशिक्षित आणि दक्ष कार्यकर्ते ज्या चळवळीमध्ये आहेत, ज्यांच्याकडे एवढी माहिती आहे, ज्ञान आहे, अनुभव आहे, तळमळ आहे आणि दररोज ते काम करत राहतात, तेव्हा अशा पद्धतीची चळवळ असणं आवश्यक होती. ती चळवळ आपण उभी केली आणि देशभर उभी केली. आज 36 राज्यापैकी 32 राज्यामध्ये आपलं संघटन आहे, 625 जिल्ह्यामध्ये आपलं संघटन आहे आणि टोटल जिल्हे भारतामध्ये, टोटल स्टेट आहे 36. बांगलादेशच्या बॉर्डरला लागून काही राज्य आहेत आणि ब्रह्मदेशाच्या बॉर्डरला लागून काही राज्य आहेत. बाकी सर्व राज्यामध्ये आपल्या शाखा आहेत. 625 शाखा आहेत आणि या 625च्या माध्यमातून देशभर आपण आपल्या आंदोलनाचं नेटवर्क पसरवलेलं आहे. आणि या माध्यमातून जेव्हा आपण भारत बंद किंवा काही करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा भारत बंद करत असताना तेवढ्या जिल्ह्यामध्ये तयारी होते. आणि हे पहिल्यांदा असं व्हायला लागलेलं आहे. एवढ्या भाषा भारतामध्ये बोलल्या जातात, ज्याची लिपी आहे आणि ज्याची लिपी नाही आहे. आता उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर आणि बिहारच्या बॉर्डरवर भोजपुरी नावाची भाषा बोलली जाते, परंतु त्याची काही लिपी नाही. काही भाषा अशा आहेत की त्यांची बोली आहे परंतु लिपी नाही आहे. अशा तमाम भाषेमध्ये काम करणारे लोक आज आपल्या जवळ, आपल्या चळवळीमध्ये आहेत. कारण त्यासाठी 48 पेक्षा जास्त वर्ष दीर्घकाळपर्यंत काम केलेलं असल्यामुळे एवढं मोठं नेटवर्क आपण उभं केलेलं आहे. आणि या नेटवर्क मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅडर बेस ऑर्गनायझेशन बनवलेलं आहे, कॅडर तयार करण्यात आलेलं आहे. आणि हे कॅडर आपल्या फुले शाहू आंबेडकरी आंदोलनामधून जे संवैधानिक अधिकार आपल्या लोकांना मिळाले, तो शिक्षणाचा अधिकार असू द्या, रिझर्वेशनचा अधिकार असू द्या, त्या अंतर्गत ज्या लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, अशा लोकांचं पहिलं फार मोठं संघटन उभं करण्यात आलेले आहे. ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत, नोकऱ्या आहेत म्हणजे काय, ज्या समाजामध्ये चळवळ चालवण्यासाठी 5 प्रकारची साधनं अस्तित्वात नाही, बुद्धी, पैसा, हुनर, समय और श्रम, ही 5 साधनं चळवळ चालवण्यासाठी आवश्यक असतात. आणि ही साधनं जर नसतील तर कुठलीही चळवळ ही आत्मनिर्भर, स्वाभिमानी आणि स्वावलंबी होऊ शकत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा ही चळवळ आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी, स्वावलंबी होण्यासाठी शिकल्या सवरलेल्या नोकरदार लोकांमधून ही चळवळ पहिल्यांदा उभी करण्यात आलेली आहे. ज्यांना नोकऱ्या आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये अर्निंग सोर्स आहे, अशा लोकांचं भामसेप नावाचं संघटन उभे करण्यात आलं. दीर्घकाळ समय वेळ लावून. आणि मग हे जेव्हा हे विशाल संघटन तयार झालं, तेव्हा हे विशाल संघटन तयार झाल्यानंतर मग या संघटनेच्या नेटवर्कचा उपयोग करून आंदोलन निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे. तुम्हाला माहित असेल, गोंदियाच्या नागपूर जास्त लांब नसल्यामुळे माहित असेल की
RSSला विरोध करण्याचं कार्य काँग्रेसचे लोक सुद्धा करत होते. करत नव्हते नाही, बरेच लोक करत होते. परंतु RSSचं हेडक्वार्टर घेरण्याचा कार्यक्रम हे आमच्याशिवाय कोणी केलेला नाही. विरोध करत होते, पण त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसने कधी ऍक्शन घेतली नाही. म्हणून काय होत होतं, बरेचदा RSSचे लोक काँग्रेसमध्ये सामील व्हायचे आणि काँग्रेसचे लोक भाजपामध्ये सामील व्हायचे. हे चित्र आम्ही डोळ्याने बघितलं, त्यावरून असं लक्षात आलं की RSS हे काँग्रेसला कार्यकर्ते पुरवते आणि भाजपाला पण कार्यकर्ते पुरवते. एकदा सरसंघचालक गोडवळकर असं म्हणाले की आम्ही कार्यकर्ते तयार करतो, त्यांनी कोणत्या पक्षामध्ये जायचं आहे ते आम्ही कोणाला सांगत नाही. तेव्हा अनेक RSSचे आमचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत, भाजपामध्ये आहेत, अनेक ठिकाणी आहेत. तेव्हा आमचं म्हणणं फक्त राष्ट्रवाद वाढवला पाहिजे, टिकवला पाहिजे, जिवंत राहायला पाहिजे. अरे जे लोक भारतातले मूळ निवासीच नाही आहेत, ब्राह्मण ज्यांचा DNA विदेशी आहे, ते लोक आपल्या स्वतःला राष्ट्रवादी सिद्ध करण्यासाठी, देशभक्त सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादचा सहारा घेत आहेत. ते काही ते राष्ट्रवादचा सहारा का घेतात, तर ती या देशाचे मूळ निवासीच नाही आहेत, या देशातले रहिवासीच नाही आहेत. मग आपण दुसऱ्यापेक्षा जास्त राष्ट्रवादी आहोत. SC ST OBCच्या माणसांना राष्ट्रवादाचा सहारा घ्यावा लागत नाही, कारण ते स्वभावतः राष्ट्रवादी आहे, ते जन्मतः राष्ट्रवादी आहेत. ब्राह्मण लोक या देशातले रहिवासी नाही आहेत, म्हणून त्यांना या देशाचे आपण जास्त दुसऱ्या लोकांच्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी आहोत हे सिद्ध करण्यासाठी देशभक्तीचं नाटक करत राहतात. या बाबी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे आणि अशा पद्धतीची विचारधारा लोकांमध्ये पसरवणं आवश्यक आहे. हे काम मोठ्या प्रमाणामध्ये आपण सुरू केलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून जेव्हा आंदोलन आपण नागपूरमध्ये करण्याचा आणि नागपूरच्या RSSच्या हेडक्वार्टरला घेरण्याचा